कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुळजा, सूर्या, काय झालं? दचकले ना मी. सकाळी घेतलं होतं तुझ्यासाठी. सुगंध तर छान येतोय. तूच माळ की गजरा. खुळ तुझ दाटल या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग. खुळ तुझ दाटल या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग. सजलं रातीला सप्पान फिरवात, हरलो भान व्याग तुझ्याच नादात. सप्पान की है आहे खरं ग, काही कळना मला जग. रंग मनाचा झाला गुलाबी, तुला पाहताना ग. सूर्यकांतराव, तुम्हाला फक्त गजरा म्हणायला सांगितला होता, पण तुमचे इरादे तर काही वेगळेच दिसत आहेत. उडते तुझ्यासाठी एवढी सुंदर बायको असताना वाजलेत बघ किती. आता उशीर होत नाहीये का तुम्हाला? तुळजा, ही वेळ रोमॅन्टिक व्हायची नाहीये पतिदेव. जा, उशीर होतोय. चला चला आवरा, उशीर होतोय. चला चला. प्रेमाची कदरच नाही. जा. हॅलो, हा धनु दीदीचं लग्न ठरलंय. सहकुटुंब या बर का. हा, ते आता कसं झालं, कधी ठरलं ते सगळं नंतर सांगते, लग्नात सांगते. आणि पत्रिका नाही येत हेच निमंत्रण समजा. हा ठीक आहे, या नक्की सहकुटुंब. काय ठेवते. जोगवा वाडगे माय अंबाबाईचा जोगवा. जोगवा वाडगे माय अंबाबाईचा जोगवा. ताई थांबा, मी आणते. ताई हे घ्या. अंबाबाई भलं करील बघ तुझं. संसार सुखाचं होईल तुझा. ताई, तुमचं वय तर फार कमी वाटतंय, पण तरी सुद्धा तुम्ही जोगतीन कशी झाली हेच विचारायचं आहे ना. अगं काय सांगू तुला, घरच्यांनी चांगलं लगीन लावून दिलं तर बघ, पण नवरा वाईट सवयीचा निघाला. त्याला दारू सोड म्हटलं तर त्यानं मला सोडलं. माहेर येऊन राहिले, भाऊ तरी किती दिवस बघणार. त्याला बी जड झाले. ज्याचं कुणी नसते ना त्याचा देव असतोय बघ. म्हणून ही परडी हातात घेतली. धर, कुकू लाव आणि सुखी राहा. आता तुम्ही सुखात. हो हो, अगं अंबाबाई आहे की. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आणि चेहऱ्यावर चिंता, त्याचं कारण विचारणार नाही मी, पण अंबाबाई हाय बघ पाठीशी. तीच तुला वाट दाखवत. तू फक्त सुखी राहा. अंबाबाई भलं करील बघ तू.
पण ताट मानेनं जग. तेजू, आम्ही बँकेत जाऊन येतो. तेजू लय विचार करत बसू नको आणि वेळेवर जेवण कर. हा आलो लगेच. ए शत्रू, अरे कशाला लोड घेतोय? बायको येते, थोडे दिवस थांब, तिच्या घरचे स्वतः आणून सोडतात. सत्यदादा, अहो शत्रुबाईने लय प्रयत्न केले, 3दा घरी गेले वहिनीच्या, सॉरी पण बोलले, पण वहिनी नाही तर नाहीच आल्या. काय हा हिथंच चुकतं शत्रू तुझं, हिथंच चुकतं. काय चुकलं माझं? चला सगळं घरदार माझ दाखवतोय मला. अरे मग तू डबल दाखव, तू डबल माज दाखव. खरा मर्द कधीच बायको समोर झुकत नाही हा. तिला आपल्या तालावर नाचवतो. मी असतो का नाही मी, तर तिला डायरेक्ट घरात घुसून उचलून आणला असता. काय उपयोग नाही तुझा. कसला मर्द तू हा? ऐ बादशाही, कळलं ना? काय रे, तू माझी एवढी खेचतोय, तू काय केलं होतं तुझ्या वेळेला? तू पण त्या सूर्यापुढे नांग्याच टाकल्या होत्या ना? ए माझी गोष्ट वेगळी होती. हा. माझं लग्न झालं नव्हतं ना तुझ्या बहिणीशी. हा, माझं लग्न झालं होतं, सूर्य आला असतं का नाही मधी, तर त्याला उभा आडवा चिरला असता. तेच, मला पण तेच करायचं होतं, पण आमचा बाप मध्ये येतोय ना, ताकीद दिली आम्हाला. चिरंजीव, आम्ही जोपर्यंत काय सांगत नाही तोपर्यंत चुकीचं पाऊल उचलायचं नाही. काय करायचं आम्ही? अरे पण आपल्या बायकोला माहेरसनं घेऊन येणं यात काही चुकीचं नाही ना? हा? मग हे बघ, असं मिळमिळत वागणं बंद कर आणि मी सांगतो ते ऐक. जागेविषयी मिटवायचा. 1 गाव 2 तुकडे. कसा कसा मिटवायचा? सूर्याच्या घरात घुसायचं, वहिनीला उचलायचं, सरळ घरी घेऊन यायचं. सूर्याच्या घरात घुसायचं आणि सरळ घेऊन यायचं. आणि हे सगळं करत असताना तो सूर्या बघत बसल, टाळ्या वाजवल आणि म्हणून या मेवणे या, आमच्या बहिणीला घेऊन जावा. आहे का नाही? काय बोलतोय का? सूर्यामध्ये आला तर आम्ही कशाला आहे? ती पोरं कशाला आहेत? काय रे? वय वय शत्रुबाया, तुम्ही बघतो हो मला. शत्रुबाया, आज काय बी झालं ना, वहिनीला घेऊनच येऊ घरी. असं म्हणताय? मग तर गेलंच पाहिजे. डॅडी, लय चाललो आतापर्यंत तुमच्या प्लॅननी, आता माझी चाल बघा. आज तेजूला घेऊन येणार म्हणजे येणार. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.